तारिणी, काय आहे हे? पद्मिनी काकू, तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. मग हे लॉकेट कसं आलं तुझ्याकडे? युवराजने तर तुला स्वतःहून दिलं नसणार. याचा अर्थ तूच घेतलंस. ऑब्विसली मम्मा, युवी का देईल हिला लॉकेट? युवीला हिच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. हिनेच हे लॉकेट चोरलं असणार. काय ग, असं वागताना तुला काहीच वाटत नाही का ग? हे बघा पद्मिनी काकू, मी खरं सांगते, असं काही नाहीये. असं काही नाहीये, असं काही नाहीये, असंच आहे मम्मा. तो बिचारा केदार हिच्या मागे बायको बायको म्हणून फिरत असतो आणि ही अजूनही माझ्या युवीत अडकलीये. काय ग, भाऊजी भाऊजी म्हणतेस ना त्याला? भाऊजी या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? भावासारखा असलेला. भावावर तू आवाज खाली. माझ्या सुनेवर आवाज चढवायचा नाही हा. अशा पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी. पद्मिनी काकू, मी फक्त एवढंच म्हणतेय की तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये. माझ्या मनात तसं काही नाहीये. मग मी खोटं बोलतेय का? मम्मा, तुम्हाला आत्ता सांगतेय, हिने आमच्या दोघांचा रूम मधला बोलत असतानाचा व्हिडिओ पण चोरून रेकॉर्ड केला एकदा. निशी, मग व्हिडिओ कधी शूट केला, का शूट केला ते पण सांग त्यांना. सांग ना. त्याची काहीच गरज नाहीये. महत्वाचं हे आहे की तू चोरून व्हिडिओ रेकॉर्ड केलास. निशी, तू आता लिमिट क्रॉस करतेयस. ती नाही, तू लिमिट क्रॉस करतेस. एक लक्षात ठेवा, जर पुन्हा अशी वागलीस तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल. लक्षात ठेव. माझ्या युवराज पासून लांब राहायचं. आता फक्त पद्मिनी मम्माला सांगितलंय, उद्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन. ओके? निशी, ऐक. निशी, एक मिनिट माझं ऐकून घे. अगं ते लॉकेट. निशी, युवी कुठे आहेस तू? युवी, इकडे इकडे इकडे. ए, काय काय झालं? युवी, हा, ए अगे, हे माझं लॉकेट आहे. हे तुझ्याकडे कुठून आलं? तू इमॅजिनही नाही करू शकत युवी. हे लॉकेट तारिणीकडे होतं. तारिणीने जपून ठेवलं होतं तुझी आठवण म्हणून. सिरियसली? तुला अर्थ कळतोय ह्याचा? हं? अरे, आपलं लग्न झालंय, त्यांचं लग्न झालंय, पण ती अजूनही तुला विसरलेली नाहीये. ती अजूनही तुझ्यात इन्व्हॉल्व्ड आहे. नाही म्हणजे हे हरवलं होतं मला माहित होतं, पण हे कधी पडलं, कुठे, कसं पडलं मला आठवत का नाहीये अरे, काही. चोरलं असेल तिने. दुसरं काय करू शकते ती युवी? मला ना लाज वाटते तिला बहीण म्हणायची. पण तिला इतक्या वेळा सांगितलं, इतक्या वेळा समजवलं, पण काहीही उपयोग झाला नाहीये. पण म्हणून तुला सांगते, प्लीज प्लीज तिच्यापासून लांब राहा. ती आपल्याला एकमेकांपासून लांब करायलाही कमी नाही करणार. म्हणूनच ती केदारचा हात धरून ह्या घरात आली असेल. येस, तिच्यासाठी तर विन विन सिच्युएशन आहे ना. युवराज मिळाला तर मिळाला, नाही तर प्रॉपर्टी आहेच. एक्झॅक्टली. युवी, हा, तू तिला नाही हा भाव द्यायचा. ए अगं, काय संबंध? मी तिच्याशी बोलायला पण जात नाही का? ती काय, कोण आहे ती? आय नो, मी खूप पॉझिटिव्ह झाली रे तुझ्या बाबतीत. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. मी नाही सहन करू शकत दुसरं कोणी तुझ्या आजूबाजूला पण आलेलं. आणि जर कोणी तुझ्या जवळ यायचा प्रयत्न जरी केला ना, तरी मी त्याला सोडणार नाही. तारिणी, ते लॉकेट रूम मध्ये कुठेच नाही. नाही सापडणार. म्हणजे ते ज्याचं होतं त्याच्यापाशी पोहोचलंय. कोणाचं आहे ते? युवराज. युवराज? आर यू शुअर? हो. पद्मिनी काकू आणि निशीने कन्फर्म केलं, ते लॉकेट युवराजच आहे. म्हणजे कमळीच्या कॉलेजमध्ये ड्रग्ज प्रोव्हाइड करणारा युवराज आहे? हॅलो ऋषी, तारिणी बोलतेय. कमळी आहे तिथे तुझ्यासोबत? मला जरा तिच्याशी बोलायचं होतं. तिला देशील फोन प्लीज? कमळे, कमळे,
अगं ऋषीभाऊंच्या फोनवरनं तारिणीताईंचा फोन आला तुझ्यासाठी. हां. बरं ऐक, मी जातो, मला जरा काम आहे. हॅलो, हा ताई कशी आहेस? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी एकदम मस्त. काय कशी काय आठवण काढलीस? अगं माझं एक छोटंसं काम होतं, मला एक मदत हवी होती तुझी. ही कमळी तुझ्या मदतीसाठी कायम उभी आहे ऑफिसर. बोला. कमळी, अगं तिकडे त्या सगळ्यांसमोर बोलू नकोस. सॉरी सांग, काय काम होतं? मला सांग, कौशिकी मॅडमचा ज्या दिवशी सत्कार होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री तू कोणाला तरी धडकली होतीस, आठवतंय? होय, आठवतंय की. त्या माणसाचा चेहरा आठवतोय तुला? तसं इतकं आठवण झालंय मला. बरं मला एक सांग, जर मी तुला त्याचा फोटो पाठवला तर तू ओळखू शकशील त्याला? होय. ठीक आहे, फोन चालू ठेव, मी तुला लगेच फोटो पाठवते ऋषीच्या फोनवर. ओके? हां बघ. अगं होय, अगं ह्यो तोच माणूस आहे. नक्की? होय अगं, आईची शपथ घेऊन सांगतो, तोच माणूस आहे. काय झालं, ते सापडला काय? इतके दिवस तो नजरेसमोरच होता, फक्त पुरावे नाहीयेत म्हणून त्याला पकडता आलं नाही. पण आता त्याला पकडायचंय, तेही पुराव्यांसकट. तारिणीताई, तू काळजी घे. मी तुळजाईकडे प्रार्थना करतो की तुझे सगळं काम होऊ दे. बर कमळी, स्वतःची काळजी घे आणि कधीही काहीही गरज लागली तरी लगेच फोन कर. नक्कीच. ठेवतो. म्हणजे त्या दिवशी कॉलेजमध्ये ड्रग्ज द्यायला युवराजा झाला होता. याचा अर्थ युवराज गुलाबचा फक्त मित्र नाहीये, तर तो या ड्रग स्मगलिंग मध्ये सुद्धा त्याचा भागीदार आहे. आणि मला वाटतं की याच बिझनेससाठी युवराजला 50 लाख रुपये द्यायचे. करेक्ट. म्हणजे त्याचं पासबुक, त्याच्यात असलेले सगळे ट्रान्झॅक्शन्स, हे पैसे त्याला स्मगलिंगमुळे मिळाले होते. आता तरी सांगणार आहेस का काय काम आहे ते? मला तयारीला थोडासा वेळ लागेल ना. एक पार्सल पोचवायचंय, पण मागच्या वेळासारखं काही लफडा नकोय. नाही ऐक ना, एक थोडासा प्रॉब्लेम आहे. मी असं ऐकलंय की ते स्पेशल क्राईम युनिट जे आहे ते ॲक्टिव्ह झालंय, तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. मागच्या वेळी आपला माल त्यांनीच पकडला होता. अरे तू समजतो कोण रे स्वतःला? म्हणजे तुझ्या घरातले तुला उभं करत नाही आणि बाहेरचे तुला कोण कुत्रं विचारत नाही, आणि तुझ्या मागे ते स्पेशल क्राईम युनिटवाले येणार आहेत. हा झाली? नाही, माझी लायकी घडून झाली का? तूच बाकी राहिला होतास. आता बोल, जे बोलायचं बोलून घे. अरे मी जेन्युइनली काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप मोठी रिस्क आहे हे सगळं करण्यात. 50 लाख. काय? 50 लाख देणं लागतं तू माझं, आणि जर एक काम केलंस ना तर तुझे 50 लाख माफ. माफ नाही करणार आहे मी त्या युवराजला, त्याचे सगळे हिशोब चुकते करणार आहे. ठीक आहे, असू दे. कुठलं युनिट ऍक्टिव्ह, काम होऊन जाईल. नक्की होईल ना की मागच्या वेळेसारखं? अरे युवराज खांडेकरचा शब्द आहे, 1001% काम होईल. त्या युवराजने अजून काय काय गुन्हे करून ठेवलेत हे आपल्याला माहिती नाही, आणि ते शोधायला आपल्याला त्याला रेड हँडेड पकडावं लागेल. आणि गुलाबला सुद्धा. माझ्या आईचा गुन्हेगार आहे तो, आणि त्याला पकडल्याशिवाय ही तारिणी वसुधा बेलसरे गप्प बसणार नाही.